हॅलो हाय, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। तर मी सध्या आहे आमच्या फार्म हाऊसवर आणि एका खास कार्यक्रमासाठी निघालेले आहे। तर त्याची अपडेट मी थोड्याच वेळात तुम्हाला देणार आहे। बघा, सध्या पाऊस पडून गेलेला आहे। निसर्ग किती छान हिरवागार। तर मी आज आलेले आहे नूतन मराठी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सन 1998-99 10वीची जी बॅच आहे त्यांनी आमच्यासाठी गेट टुगेदर ठेवलेलं आहे। त्याचबरोबर मित्रमैत्रिणी एकत्र येण्याचा आनंद आणि बरंच काही, तर त्यांनी छान अशी तयारी केलेली आहे। आणि हे बघा, विद्यार्थिनी किती छान अशा फेटे बांधून तयार झालेल्या आहेत। हॅलो हाय, ओळख आहे म्हणायचं, मॅडमला विसरलेल्या नाही। पण मला तुम्ही ओळखताल का नाही? मला ओळखताय तुम्ही, पण मला तुम्ही कोण आहात हे एवढं काही सांगता येणार नाही, है की नाही? आपण ओळख करूनच घेणार आहेत, है की नाही? चला हाय करा सर्वजणी। छान। हे पहा, आमचे माजी मुख्याध्यापक वडवकर सर, त्याचबरोबर लोणकर सर, ढवळे सर छान बसलेले आहेत। आणि या निमित्तानेच माझे मिस्टर सर्वांना माहितीच आहेत। आणि या निमित्ताने काय होतं, गाठी भेटी होतात, गप्पा मारल्या जातात, सुखदुःख शेअर केले जातात। आणि खरंच हे असावं असं आपल्या सर्वांनाच वाटतं। हा बघा, शाळेचा परिसर अगदी रमणीय आहे। मुलांची आता गेट टुगेदरची लगबग चालू आहे। आणि आम्ही शाळेत असताना सरांच्या सोबत हे परिसरामध्ये उंच उंच झाडे दिसतात ना, ते सर्व आमच्या कारकिर्दीत झाले। सरांनी अगदी खूप छान असं काम करून घेतलेलं आहे। हा माझा विद्यार्थी दिनेश बोबडे, त्याला तो नाशिकला कॉलेजवर सीनियर कॉलेजवर आहे आणि त्याला राष्ट्रीय दर्पण शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे खूप खूप असं अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देते। कामून असं केलं तुम्ही? या संबंधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आदराने वंदन करून
भूमिपूजन चालू आहे. यानंतर आपल्या सर्वांना ज्यांनी घडवलं, संस्कार दिले, ताकद दिली, परंतु आपल्या बरोबर असताना अर्ध्यावरच आपली साथ सोडावी लागली, अशा करण्याचा घाट घातला आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि सर्वांचे लाडके शिक्षक या सर्वांचं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं स्वागत, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. हार्टली वेलकम आणि स्पेशल सन्मानित करावं. या ठिकाणी फोटोग्राफर कुठे असतील त्यांनी समोर या कृपया, जेणेकरून त्यांना आपला हा फोटो सेव्ह करता येईल. एक एक विद्यार्थी आणि कमी वेळेमध्ये आपला हा कार्यक्रम होईल. या ठिकाणी त्यांनी हा स्नेह मेळावा आयोजित केला, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक वडवकर सर, सध्या कार्यरत असणारे मुख्याध्यापक सुद्रिक सर, लोणकर सर, दरेकर सर, वाघमारे भाऊसाहेब आणि घालमे सर विसरले होते, उशिरा आले ना त्यामुळे नाव थोडं. तर आता हे माझे सगळं वरिष्ठ आहेत, म्हणजे सुद्रिक सर आहेत लहान आहेत, मी वरिष्ठ आहे त्यांना, पण ज्ञानाने अनुभवाने सर्वच चांगल्यापैकी आहेत. मी त्यांच्यात थोडी तुटक आहे असं मला वाटतंय. पण तरीही या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्याबद्दल मी सुरुवातीला तुमचे धन्यवाद मानते. कारण 26 वर्षाच्या काळानंतर, 26 वर्ष म्हणजे थोडे नाही. आपण म्हणतो अरे बापरे वर्ष झालं आहे की नाही, 6 महिने झाले तरी आम्हाला नाही कळलं, म्हणजे अशा आपले हे उद्गार निघत असतात. आणि 26 वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र आलो. मागच्या गेट टुगेदरला मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते, मॅडम मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि मी त्याच धास्तीने आज प्रवेश केला होता गेटमधून. मला जर प्रत्येकानेच विचारलं मी कोण आहे, मी कोण आहे, तर मी म्हणणार थांब मी तुला ओळखलंय, थोड्या वेळाने सांगते. कारण बऱ्याच जणांचा या ठिकाणी प्रश्नांचा, आणि बरोबर आहे 26 वर्ष, तुम्ही सुद्धा खूप छोटे होते त्यावेळेस. छोटे म्हणजे काही तर असे उंचीने छोटे, काही उंचीने म्हणजे जास्त, किंवा काही स्वभावाने लाजरे गुजरे, हे की नाही, काही मागून बळच पुढं बेंचवर आणलेले, काही पुढून माग पळणारे, काही खोड्या करणारे, असे कितीतरी उदाहरणे, हे की नाही. शिक्षकांची नजर चुकून कोणातरी चिमटा घेणारे. आता सांगितलं विश्वनाथने की आज बघा एका बेंचवर 3 बसलेले, पण अजिबात अडचण नाही. तेव्हा आपले रेषा ओढलेले असायचे, ए माझ्या इकडे यायचं नाही, नाहीतर आहेच मग, हे की नाही. मग हे का तर 25 वर्षानंतर तुम्ही एकत्र आलेले, म्हणजे तुमच्यामध्ये असणारा जो स्नेहभाव आहे, जे प्रेम आहे, आणि त्यावेळेस आपले काही खटके उडाले असतील ते तुम्ही सध्या विसरले की नाही. ज्या दिवशी दीक्षित सर नसतील त्या दिवशी डोळा वाघ मॅडम कडे असेल. वाघ मॅडम म्हणलं की बायना सुपेकर जवळ असणार म्हणजे असणार. मॅडम तुम्हाला काय पाहिजे, पाणी हजर. म्हणजे ती लहानपण म्हणजे कसं असतं की जेणेकरून असवले असल मॅडमला पाहिलं की लगेच अशी लाजणारी, आहे की नाही. आता नाही लाजत ना. तिचे मिस्टर प्राध्यापक आहेत, म्हणजे माझ्या परिचयाचे चांगल्यापैकी ते. म्हणजेच लक्षात घ्या अजूनही काही आठवणी आहेत भरपूर, म्हणजे सांगण्यासारखं खूप असतं, पण आपल्याला या ठिकाणी वेळेचं थोडं बंधन असतं. मनात नसताना एकाच्या विचारांती विचार येतो. समोर एकदा
तर अशा प्रकारे 1998-99 इयत्ता 10वीच्या बॅचचं गेट टुगेदर अगदी उत्साहामध्ये पार पडले. तर आमच्या मॅडमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके बाय, धन्यवाद, टेक केअर.